मोरावळा म्हटले की लगेचच तोंडाला पाणी सुटते, बरोबर ना? पण घरी करायचं म्हटलं की मनात शंका येते, जमेल का आपल्याला हे? पण खरंच विश्वास ठेवा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच असे वाटेल की हे तर खूप सोपं आहे, मी अगदी सहज करू शकते. कारण इथं मी अगदी सोप्या पद्धतीनं आणि परफेक्ट योग्य असं प्रमाण घेऊन ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आवळा बघा, अगदी छान गरगरीत असा गुलाबजामुन सारखा शिजलेला आहे. आवळा तुम्ही पाहू शकता, दिसताना अगदी व्यवस्थित दिसतोय, पण याच्या पाकळ्या अगदी सहज मोकळ्या होत आहेत. असा हा गुलाबजामुन सारखा रसरशीत मोरावळा कसा करायचा ते पटकन पाहूयात. आवळ्याचा मोरावळा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळा घेताना चांगला निवडून घ्यायचा, म्हणजे डाग पडलेले किंवा पिवळे झालेले आवळे आपल्याला घ्यायचे नाहीत. आवळे खरेदी करताना डाग न पडलेले घ्यायचे आणि हाताने या पद्धतीने असे दाबून बघायचे. घट्ट आणि हिरवे असणारेच आवळे आपल्याला इथे वापरायचे आहेत. म्हणजे मग तयार होणारा मोरावळा हा 1 ते 2 वर्ष खराब न होता व्यवस्थित टिकतो. आवळे घरी आणल्यानंतर पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सुती कापडाने असे कोरडे होईपर्यंत पुसून घ्यायचे आहेत. बघा, आवळ्यावरती जराही पाणी राहणार नाही इतपत त्याला पूर्णपणे कोरडे करून मी घेतलेले आहेत. आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर वाफवण्यासाठी इथं मी स्टीमरचा वापर करणार आहे. स्टीमरच्या खालील भांड्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी इथं गरम करायला ठेवले होते. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. यावर दुसरे भांडे ठेवून त्यामध्ये सर्व आवळे या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर कढईवरती चाळण ठेवून सुद्धा तुम्ही हे आवळे वाफवून घेऊ शकता. आता यावर प्लेट झाकूयात आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मोजून फक्त 15 मिनिटं हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ आवळे वाफवायचे नाहीत, नाहीतर या स्टेपलाच आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या व्हायला लागतात आणि मग मोरावळा व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे घड्याळ लावून बरोबर 15 मिनिटं हे आवळे वाफवून घ्या. स्टीमरमधून इथून थोडी वाफ जात होती, त्यामुळे यावर मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे. बघा, घड्याळ लावून बरोबर 15 मिनिटं झालेत. आवळे छान वाफवले गेलेत. आवळे तुम्ही पाहू शकता, बाजूच्या स्क्रीनवरती अशी हिरवेगार होते आणि वाफवल्यानंतर हलकासा पिवळसर रंग याला आलेला आहे. याशिवाय आवळा मऊ झालेला आहे, पण त्याच्या पाकळ्या अजिबात सुटलेल्या नाहीत. इथंपर्यंतच आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने आवळे 15 मिनिटं वाफवून घ्या. संपूर्ण आवळे भांड्यातून काढून घेऊया. इथे संपूर्ण आवळे मी कॉटनच्या कापडावर घेतलेत. याऐवजी तुम्ही सुती कापडाचा वापर केला तरीही चालेल. बघा, आवळा वाफवल्यानंतर यावर पाण्याची वाफ तयार झाली आहे. ही वाफ या कापडाने आपल्याला टिपून घेऊन आवळा पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे. असं केल्याने मोरावळा वर्षभर टिकतो, अजिबात खराब होत नाही. कॉटनच्या कापडाऐवजी सुती कापडाने किंवा टिश्यू पेपरने सुद्धा हे आवळे तुम्ही कोरडे करून घेऊ शकता. आवळे आपण सुरुवातीला घट्ट असे बघून घेतले होते. वाफवल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याच्या पाकळ्या सुटलेल्या नाहीत, पण आवळा मऊ असा झालेला आहे. इतकाच आवळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. आवळे संपूर्ण कोरडे करून घेतले. आता या आवळ्यांना 1 ते 1.5 तास छान असं वाळवून घ्यायचं आहे. ऊन असेल तर उन्हामध्ये एक अर्धा तास ठेवलं तरी चालेल. पण बऱ्याच ठिकाणी ऊन नसतं, त्यावेळेला तुम्ही फॅन लावून याला 1 ते 1.5 तास असंच फॅन खाली सुकवून घ्या. इथे मी 1 तास हे आवळे फॅन खाली सुकवून घेतले. आता यानंतरची पुढची स्टेप करूया. या आवळ्यांना आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं मी काटा चमचा वापरला आहे. आता हा फोर्क तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीच्या वरच्या टोकाने याला होल करून घेतलं तरीही चालेल. आवळ्याला असे छोटे छोटे होल करून घेतले की आवळा पाकात शिजवत असताना तो छान रस शोषून घेतो आणि रसदार असा मोरावळा आपला तयार होतो. त्यामुळं या आवळ्यांना होल नक्की पाडून घ्या आणि जितके शक्य होतील तितके होल याला पाडून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्ही पाहू शकता, जसे तुम्ही या आवळ्याला होल पाडताय तसं यातून रस बाहेर यायला सुरुवात होते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आवळा आधी वाफवून घ्यायचा आणि मग त्याला छोटे होल करून घ्यायचे. जर आधीच आवळ्याला होल पाडून ते वाफवायला ठेवले तर आवळ्याचा सगळा रस हा पाण्यासोबत वाफेने निघून जातो आणि आवळ्याची चव निघून जाते. इथं सगळ्या आवळ्यांना फोर्कने मी असा होल पाडून घेतलेला आहे. आता मोरावळा कसा करायचा ते पाहूयात. त्यासाठी आपल्याला गूळ लागेल. तर इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे. गूळ चिरून किंवा खिसून तुम्ही वापरू शकता. इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. फक्त
खूप मोठे मोठे तुकडे गुळाचे ठेवू नका, कारण गुळाचे मोठे तुकडे वितळायला वेळ लागतो आणि मग पाक चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे इथं मी अर्धा किलो गूळ चिरून घेतलेला आहे. तर आता गुळाचं प्रमाण कसं ठरवायचं? अर्धा किलो आवळे घेतले होते, त्यासाठी अर्धा किलोच गूळ वापरायचा आहे. जर 1 किलो आवळे असतील तर 1 किलो गूळ वापरा. आता गुळाचा मोरावळा करतोय, त्यामुळे इथं मी गूळ वापरलेला आहे. एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही साखर घेऊन सुद्धा याच पद्धतीने मोरावळा करू शकता. आता हा घेतलेला गूळ एका कढईमध्ये काढून घेऊया. मोरावळा छान चटपटीत होण्यासाठी यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि 4 वेलची मी इथं घेतलेल्या आहेत. त्याचं वरचं तोंड असं मोकळं करून घ्यायचं आणि मग यामध्ये घालून घ्यायचं. गॅस मोठा ठेवून गूळ फक्त आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे. तुम्हाला जर दालचिनी आणि वेलचीचा फ्लेवर नको असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. बघा 1 मिनिट झालाय, गूळ गरम होऊन जरा वितळायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आवळे घालून हे मिसळून घेऊया. आता गॅस मध्यम करायचा आहे आणि आता या गुळासोबत आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण पाणी अजिबात वापरणार नाही, त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे किंवा मोठा बर्नर असेल तर गॅस कमी ठेवा आणि हे आवळे शिजवून घ्या. इथे मी गॅस मध्यम ठेवलाय, यावर प्लेट झाकायचे आणि 5 ते 6 मिनिटं याला शिजवून घ्यायचे. असं प्लेट झाकून शिजवले की वाफेमुळे आवळ्याला हळूहळू पाणी सुटू लागते आणि गूळ सुद्धा वितळू लागतो. फक्त 1 ते 1.5 मिनिटाच्या अंतराने वरची प्लेट काढून याला खालीवर हलवून घ्या, म्हणजे खाली गूळ करपणार नाही. 5 ते 6 मिनिटं झालेत, गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि आवळ्याला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे पाणी न घालता सुद्धा हे मिश्रण खूप पातळ असं दिसत आहे. गुळाचे पूर्णपणे अशा पद्धतीने पाणी झाल्यानंतर यावर प्लेट झाकायची नाही. प्लेट न झाकताच हे आवळे या गुळासोबत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता प्रश्न पडला असेल की किती वेळ शिजवायचं? तर आवळा सॉफ्ट होऊन त्याच्या पाकळ्या सुटायला सुरुवात होत नाही तोवर याला आपण शिजवून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवळा जसा शिजला जाईल तसा गुळाचा पाक शोषून घेतो आणि तो हलका चॉकलेटी रंगावरती यायला सुरुवात होते. या स्टेपपर्यंत आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघा, सुरुवातीपासून 10 मिनिटं झालेली आहेत. गुळासोबत आवळा शिजवत असताना गुळावरती असा फेस यायला सुरुवात झालेली आहे. हे नॉर्मल आहे, असा फेस येत राहतो. फक्त 1-2 मिनिटाच्या अंतराने याला हलवत राहायचं, म्हणजे गूळ खाली करपणार नाही आणि फेसही उतू जाणार नाही. सुरुवातीला गूळ वितळायला आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागली होती आणि त्यानंतर 15 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता यावर खूप सारा फेस येऊन आवळ्याचा रंग हळूहळू बदलताना तुम्हाला दिसत असेल. याचा अर्थ आवळे आपले छान शिजत आहेत. पण आवळे अजून पूर्ण शिजलेले नाहीत. याला पुन्हा एक 10-15 मिनिटं शिजवून घेऊ. पण आता मात्र हे आवळे छान शिजण्यासाठी यावर प्लेट झाकायचे आणि मग हे आवळे शिजवून घ्यायचे. प्लेट झाकत असताना पूर्ण झाकू नका, या पद्धतीने थोडीशी अशी बाजूला जागा ठेवायची आहे. म्हणजे मग यामध्ये वाफ धरणार नाही आणि वाफेचं पाणी आपल्या आवळ्यांवरती पडणार नाही. तर प्लेट झाकून याला पुन्हा एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ. शिजवत असताना मात्र 1-2 मिनिटाच्या अंतराने प्लेट काढून आवळे थोडे खालीवर करून घ्यायचे आणि पुन्हा प्लेट झाकून याला शिजवून घ्यायचं. म्हणजे मग आवळे सगळ्या दिशेने एकसारखे छान शिजले जातील, एकसारखा रस शोषून घेतील आणि रसदार असे तयार होतील. शिवाय खाली करपणारही नाही. तर पुन्हा 15 मिनिटं मी याला प्लेट झाकून शिजवून घेतलं. सुरुवातीपासून जर टायमिंग मोजलं तर 45 मिनिटं इथं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आवळ्याचा रंग बदलून हलका चॉकलेटी झालेला आहे. आवळे जर तुम्ही पाहिलेत तर याचा रंग बदललेला आहे आणि याच्या पाकळ्या थोड्या थोड्या अशा सुटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आवळे आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण आवळे शिजवायला सुरुवात करतो त्यावेळेला यावरती बराचसा फेस आलेला असतो. पण जसजसे आवळे शिजले जातात तसा यावरचा फेस हळूहळू कमी होऊ लागतो. ज्यावेळेला फेस पूर्णपणे कमी होतो, आवळ्यांना हलका चॉकलेटी रंग यायला सुरुवात होते, त्याच्या पाकळ्या सुटायला सुरुवात होतात, म्हणजे आवळे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता गॅस बंद करूयात. गॅस बंद केल्यानंतर मात्र याला असंच सोडायचे नाही. यावर प्लेट झाकायची आहे. पूर्ण झाकायची नाही, थोडीशी अशी मोकळी ठेवायची आहे. आणि हे मिश्रण पूर्णपणे गार करून घेऊ. आता हे पूर्णपणे गार झाल्यावर मात्र
यावर प्लेट झाकायचे पूर्णपणे आणि याला 5 ते 6 तास असंच मुरत ठेवायचं आहे. 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता मोरावळा खाण्यासाठी आपला तयार झालाय. जसजसा आवळा पाकामध्ये मुरला जातो तसतसा अजून त्याचा रंग खुलून येतो आणि याच्या पाकळ्या हळूहळू मोकळ्या होऊ लागतात आणि छान असा रसरशीत मोरावळा तयार होतो. तयार झालेला हा मोरावळा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. बाहेर ठेवला तरी चालेल. वर्षभर तुम्ही खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही.